मनसे मेळाव्यातून राज ठाकरेंनी निवडणुकीच्या घोटाळ्यांबाबत मुद्दे उपस्थित केलेत। मात्र निवडणुकीत पराभव दिसत असल्यानं रडीचा डाव असल्याची टीका भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी केली आहे। तर मतदार यादीवर बोलणाऱ्या महाविकास आघाडीच्या खासदारांनी राजीनामा देऊन टीका करावी अशी मागणी प्रवीण दरेकरांनी केली आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोर पराभव दिसतोय, तो स्वीकारून आधीच रडीचा डाव सुरू करायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। ज्यांना न्याय नको, केवळ ढोंग करायचा आहे, झोपलेल्याला आपल्याला जाग करता येईल, परंतु राजकारणासाठी केवळ झोपेचं सोंग घेऊन निवडणूक आयोग खोटी मतदार यादी असं बोंब मारायचा आहे। त्यांना किती हलवलं तरी ते हलणार नाहीत। कुठल्याही प्रकारचं विकासाच्या कामावर टीका करू शकत नाहीत। जो विकासच आहे त्यानं कसं चुकीचा होणार आहे असं बिंबवण्याचं खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळालेलं यश हे खोटं होतं का? त्याचं उत्तर द्या। तेव्हाही ईव्हीएम होती, तेव्हाही हीच मतदार यादी होती। ईव्हीएम किंवा मतदार यादी बोगस। पहिलं लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून आलेल्या खासदारांनी महाविकास आघाडीचा राजीनामा द्यावा, मग त्यांना बोलण्याचा ईव्हीएम आणि मतदार यादीवर नैतिक अधिकार पोचतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।